हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. ही आहे आमची बघा ब्लॅकी, माझ्या सोसायटीतली आहे मेन रस्ता. मी हिरोईन आहे ना, मी रोज जाता जाता मी अगोदर टेकडीवर जायचं म्हणते, कारण अंधार होतो. तर ह्या मॅडमने मला मध्येच अडवलं आणि हे रोजचंच काम आहे बघा. ते बाकीचे आले नाहीत. ब्लॅकीला खाताने पाहून बघा, ही माऊ आहे आणि ती ब्लॅकी पळत आली, त्याच्यामुळे माऊ पण बघा मागं आले. मिम्मी, लिली, लाली, हे काय हा ब्राउनी. मी देणार नाही आता. इथं रस्त्याला लोक येतात, त्यांना खायला कसं द्यायचं? काय कसं द्यायचं खायला? माऊ ओरडतील ना मला सगळे इथं. काय ब्राउनी, चल. लोक इथं ओरडतील, कशी पेपर टाकणार, सगळ्या रस्ता फुल वाहतो. चल ये, सर मागे. त्याला स्वच्छता आहे, खावा. हे घे, जाऊ द्या, त्याला खालीच टाकले. बसून खाते. चला तू खा मी. चला या पटकन, ये इकडे, चल ये. हे काय काय ठेवलं आहे? कोण खाणार ते? हे घे. लिली ये, ए इकडे लिली. बघा त्यांचे नखरे. ते तुम्हाला घाबरतात मावशी. हे चल रजनीश इकडे. रजनीश बबडू. हो ते तर हे तुम्ही पोतं घेतले ना, त्याच्यामुळं घाबरलेत मावशींना. बघा लोक घाबरले हे सगळे. बाब्या गपचूप खायचंय. ए चल, आहे ना हे, चला. एवढं देते तरी एका मिरीचं खातात. हावरट बाबू, पटकन घाबर का, हे खाऊन देणार नाहीत हे दोघं जण. सावकाश. इतकं सांडले पाठीमागं. मागच्या साईडला बघ मोती. 4 दिवस झाले बाबू आपल्याला रोजच भेटत आहे. आणि ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे की आता त्याला माहिती झाले की मी इथेच येते, तर बाबू रोज येतो. आणि म्हणजे याला दिसतच नाही, त्यामुळं आता तो जागा सोडून जात नाही. बरेच दिवस झाले, 4 दिवस झाला तो आत्ता आहे. नाही तर त्याच्या अगोदर मला 8-10 दिवसापूर्वी भेटला होता. आणि 4 दिवस झाले आज रोज भेटतो. आणि इथे पाण्याची पण मी सोय केलेली आहे, म्हणजे मी इथे ठेवतेच, कारण या झाडावरती खूप पक्षी असतात बघा, वरती बसलेत. आणि आत्ता खरं आपली गरज आहे ना या मुक्या प्राण्यांना आहे, प्लीज. कारण हे जो निसर्ग आहे ना, खरंच त्यांनी आपल्याला खूप भरभरून दिलेला आहे. आणि आपली खरं तर परतफेड करण्याची वेळ नाही आहे, पण हे आपण रोजच केलं पाहिजे. कारण निसर्गाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आपण त्याचा आभार व्यक्त करून, म्हणजे ह्या लेकरांना खायला, पशुपक्ष्यांना थोडंसं खायला देऊन आपण त्यांचा आभार व्यक्त केला पाहिजे. बरोबर खा, खा तू, ते घाबरू नकोस, खा. हा खूप हावरट आहे. हा हे घे, घे राणी, घे पटकन. थांब देते अजून. इकडे पटकन ये, लवकर. खा ना बबडू. जिम बंद आहे बघाच, नाहीतर जिममध्ये म्हणजे बाकीच्या याला खूप त्रास देतात ना, मग हा जिममध्ये असतो, ते सर असतं ते. कसं देऊ मी तुला? खाली ठेवू का प्लेट? थांबे, खाली देते. परमेश्वरा, तू या लेकरांना असं बनवलंस, खरंच खूप दुःख होतं रे. बोलता येत नाही. हा रस्त्यावरती झोपला होता बघा. इथे एवढ्या गाड्या येतात, एकाही माणसाने हलवलं नाही. साईडनी गाड्या चालवतात. माणुसकी खरंच पूर्ण संपलेली आहे. याची हालत बघा कशी आहे. किती दिवसाचा उपास असेल माहीत नाही. आणि खूप अंगावर किडे झाले.